हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर ना इथं सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झाली होती आणि मी ना ब्रश वगैरे केला आणि सगळ्यात अगोदर ना मी इथं एक ग्लास पाणी पिऊन घेत असते, कारण की ना खूप ऊन पडतं. ऊन पडतं त्यामुळं खूप सारे ताण लागते. तर त्यामुळं मग मी ना पहिले इथं ना एक ग्लास पाणी पिऊन घेत असते. त्यानंतर ना मी लगेच इथे ना नाश्त्याची तयारी करत होते. तर मी आज नाश्त्याला बनवत होते पोहे. तर इथं मी पोहे बनवण्यासाठी इथं तयारी करत होते. तर ना नाश्त्याला बरेचदा ना चपाती भाजीच बनवते, पण मग आज सुट्टी असल्यामुळं ना तर म्हटलं चला आज नाश्त्याला छान असे पोहे बनवूया. तर ना मग मस्तपैकी मी एकदम साधे सिंपल पद्धतीने पोहे बनवून घेतले. इथं पोहे तयार होते. लगेच मग यांना नाश्ता दिला. सोबतच इकडं ना दूध बी गरम करायला ठेवलं होतं आणि लगेच मग यांना नाश्ता दिला. हे नाश्ता करत होते तर आणि आबी इथं झोपलेला होता. बघू शकता, जोपर्यंत शाळेला सुट्ट्या आहे ना तोपर्यंत तो सकाळी उशीरपर्यंत झोपलेला असतो आणि मी पण ना त्याला उठवत नाही. पुन्हा एकदा शाळा सुरू झाली की पुन्हा तेच रुटीन. त्यामुळं ना मग मी त्याला झोपून देत असते. तर ते इथं झोपलेला होता तोपर्यंत म्हटलं इथं काम करून घ्यावा मी. तर आज मला केस धुवायचे होते, तर इथं मी केसांसाठी हेअर मास्क बनवत होते. जे की ना जवसापासून तयार होतो. काय करायचं आहे, जे जवस असतं ना आपल्याला ते एक ग्लासभर पाण्यामध्ये अर्धी वाटी जवस टाकायचं आहे आणि गॅसवर ठेवून ना त्याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे जोपर्यंत याचं जेल बनत नाही ना तोपर्यंत याला आपल्याला आहे ना गॅसवरच ठेवायचं आहे आणि अगदी 10 ते 15 मिनटामध्ये छान असं चिपचिप जेल इथं तयार होतं. येणे ना केस गळती थांबते, केसांची वाढ होती, केसातील कोंडाही गायब होतो आणि एकदम केस शाईन करतात. खूप छान अशी हिची रेमेडी आहे. तर ही जर मी आठवड्यातून ना एकदा याला लावत असते. याने मला खूप छान असा रिझल्ट भेटला. तर तुमचेही केस गळत असतील किंवा तुमचे केसामध्ये कोंडा झाला असेल ना तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ना जेल बनवून लावा. तर त्यानंतर छान असं जेल तयार झालं ना तर लगेच आपल्याला ना गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं एकदम जेलसारखं इथं तयार झालेलं होतं आणि छान असं आपल्याला चाळणीनं गाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कॉटननीही गाळून घेऊ शकता. आणि बघू शकता इथं छान असं आपलं इथं जेल तयार झालेलं आहे. ते एकदम थंड झालं की आपल्याला आहे ना लगेच केसांना लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने मी ना केसांना लावून घेतलं आहे. तर आठवड्यातून तुम्ही एकदा लावून घेऊ शकता. तर ना हे मार्केटमध्ये ना आपल्याला भेटतं, याचा शॅम्पू पण भेटतो जवसचा. पण ना आपल्याला इथं होममेड असला ना तो जास्त त्याला रिझल्ट भेटतो लवकरच. त्यामुळं आंघोळीच्या अगोदर ना हे अर्धा तास किंवा अर्धा किंवा 20 मिनटं असं आपल्याला हे लावून ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला केसांच्या मुळापासून तर केसांच्या शेंडापर्यंत छान असं लावून घ्यायचं आहे. याने मला तर एवढा छान रिझल्ट भेटला ना, तर खूपच छान रिझल्ट भेटला. तुम्हीही एकदा याला नक्की ट्राय करून बघा. ज्याचे केस गळत असतील, ज्याला काही केसांच्या बाबतीत प्रॉब्लेम असतील ना तर त्यांनी हा असा हेअर मास्क नक्की तयार करून बघा. खूप छान असा रिझल्ट भेटतो. तर अशा पद्धतीने मी ना सगळ्या केसांना लावून घेतला आणि राहिलेला होता ना थोडासा मी चेहऱ्यालाही लावून घेतला. याने खूप छान असा क्लीन होतो. याचे खूप सारे फायदे आहेत. तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला दाखवणच पुढं कसे फायदे होतात. तर त्यासाठी तुम्ही लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर ना इथं 10-15 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर ना 15 ते 20 मिनटांनी मी ना इथं केस धुवून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, आंघोळ वगैरे बी करून घेतली. तोपर्यंत आहे ना सगळे कामं इथे माझे झाले होते आणि त्यानंतर लगेच छान असे मी इथं तयार झाले. सगळ्यात अगोदर ना मी चहा ठेवला, कारण की माझा उपवास असतो म्हणून. तर आणि मला चहाशिवाय होत नाही. चहा तर माझा पहिला असतो. तरी पण आज मला उशीरच झाला होता, कारण की ना खूप सारे कामं बी राहिले होते. तर त्यामुळं म्हटलं अभिही झोपलेला होता. त्यामुळं मग मी इथं ना सगळ्यात अगोदर चहा ठेवून घेतला. चहा इथं ठेवला आणि लगेच ना देवपूजा करून घेतली. तर मी ना साधे सिंपल पद्धतीनं देवपूजा करत असते. तर तुम्हाला माझं रुटीन मी सगळं दाखवणारच आहे थोडं. तर आता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसंच मी दाखवून. तर माझं घर मोठं नसल्यामुळं माझ्याकडं छोटंसं देवघर आहे. तर साईबाबाचा उपवास मी साईबाबाला खूप मानत असते. तर त्यामुळे मी गुरुवारचा माझा साईबाबाचा उपवास असतो. तर त्यामुळं मी ना सगळ्यात अगोदर ना देवपूजा करून घेतली. त्यानंतर इथं चहाही छान असा उकळला होता आणि लगेच मग चहामध्ये दूध टाकून घेतलं. तर कोरा चहा ना मला पहिले खूप आवडायचा, पण त्याने ना खूप असं तोंड येतं. तर त्यामुळे मी इथं ना दुधाचा चहा करून घेतला. बघू शकता छान असा चहा घेतला आणि पुन्हा बाकीचे कामं राहिले होते.
तर त्याला लागले. तर बाकीचे सगळे कामं झाले होते, फक्त राहिलं होतं स्वयंपाक बनवायचा तोच. तर ना मग लगेच मी इथं स्वयंपाकाला लागले. सगळ्यात अगोदर ना इथं मी पीठ भिजवून घेतलं, जे चपात्या बनवायसाठी पीठ भिजवलं. आणि चपात्या बनवायच्या नुसतं चपाती आणि भाजीच बनवायची होती, त्यामुळं मग मी ना पीठ भिजवून घेतलं. आणि तुम्हाला मी डिटेल काही दाखवू शकत नाही, कारण की माझ्याकडं ना कॅमेरा ठेवायला स्टँड नाही आहे. मी इथं असं भिंतीला टेकवत असते, तर त्यामुळं मला पूर्ण असं दाखवता येत नाही. जेवढं दाखवता जमन तेवढंच मी शूट करत असते. त्यानंतर छान असं लगेच इथं मी भाजी बनवून घेतली. तर मी ना वांगे बटाट्याची भाजी बनवत होते. तर माझ्यासोबत झालं असं की मला वांग्याची भाजी बनवायची होती, पण ना त्यातले काही वांगे खराबच निघाले. तर म्हटलं आता कमी पडेल म्हणून ना मी त्यामध्ये ना बटाटेही 2-3 बटाटे असे कट करून टाकले. तर त्यामुळं मग वांगे बटाट्याची मिक्स भाजी झाली होती. तर तुम्ही कशी बनवता, वांगे बटाट्याची मिक्स भाजी बनवतात का? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर भाजी इथे छान बनवून झाली होती. लगेच त्यानंतर चपात्याही बनवून घेतल्या पटपट. कारण की अभि झोपला होता, त्यामुळे म्हटलं तो उठला की पुन्हा मग त्याचं बी खूप सारं राहतं, मग त्याची आंघोळ वगैरे त्याचा नाश्ता. त्यामुळे मग इथं चपात्याही बनवून घेतल्या माझ्या. आणि एकदम मस्त टम्म अशाच्या चपात्या फुगल्या होत्या माझ्या. बघू शकता अशा पद्धतीने छान अशा चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर लगेच ना मग बाकीचंही आवरायला घेतलं. सगळं छान माझा इथं चपाती भाजी तयार झाली होती, स्वयंपाक. त्यानंतर ना यांनी आईस्क्रीम आणली होती दुपारच्या वेळी, छान अशी आईस्क्रीम आणलेली होती. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग नंतर आईस्क्रीम आणली होती यांनी. तर ऊनच एवढं आहे ना, तर खूप जास्त थंड खाण्याचं मन होतं. त्यानंतर यांनी मग छान असा फॅमिली पॅक आणला होता. मग लगेच अभिला तर खूपच जास्त आईस्क्रीम आवडती, त्यामुळं मग छान अशी आम्ही आईस्क्रीम ही एन्जॉय केली. तर अशा पद्धतीने माझं रोजचं डेली रुटीन एकदम साधा आणि सिंपल असतं. तर आताचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.